हेलो गाइस, वेलकम बैक टू द चैनल। कैसे हो सारे? आज हम लोग अभी हम है फ़िलहाल रत्नागिरी में, और रत्नागिरी में प्रभानवाली गाव में, विलेज में. हे माझं गाव आहे आणि हे माझ्या मम्मीचं गाव आहे. आणि हा आहे काहीतरी एकदम सुंदर व्ह्यू आहे, बघू शकता. एकदम सॅक्सियस व्ह्यू आहे भाई, सॅक्सियस. आणि हे तुम्हाला पडेल प्रभानवाली गावामध्ये. इथे मोठं धरण आहे खोरनेनको करून, तुम्ही आधी पाहिलं असेल रील्सवर, यूट्यूबवर. आत्ता ते अपकमिंग फेमस होतं आहे ते धरण. पहिलंही होतं पण एवढं नव्हतं सोशल मीडियाच्यामुळे. ते भरपूर आता प्रसिद्ध होत आहे दिवसांदिवस. तर फक्त ते आपण घाण नका करू, बस एवढंच माझं म्हणणं आहे. कारण का यार एवढं साफसुथरं जागेला साफसुथरं ठेवा बस. सर असं काहीतरी एक गाव आहे आपलं सुंदरसं. इकडे मी जास्त नाही येत, म्हणजे आता हल्ली मी 5 वर्षात आलोच नव्हतं गावी, त्याच्यामुळे हे सगळी खतरनाक पाऊस पडतोय, खतरनाक. आता तर चांगला क्लायमेट होतं आणि आता एकाच झटक्यात क्लायमेट चेंज झालं. कसं इकडे वरती ना सह्याद्री पडतं ना, त्यामुळे क्लायमेट एकदम धडाधड चेंज होतं. हाय हाय हाय. तुम्ही बघू शकता का? मला माहीत आहे तुम्हाला वॉटर ड्रॉपलेट्स दिसत आहेत का? सगळं भिजत आहे. एक नंबर यार. कोकणात आला आणि पाऊस एन्जॉय नाही केला तर काय करणार आहे का? खाली सगळ्यात चिक्कळ आहे. स्वर्ग. मागे आलेलो. आमचा अर्णव हाय बोल रे. हाय एव्हरीबॉडी, आय एम अर्णव. भाई सुकून, सुकूनची जागा बोलतात ना, ते हीच आहे. माझ्यासोबत ना कुठे जाऊ नको. तिकडे जाऊन बघूया कसं आहे वरती. मी बोलतोय तिथे खाली बघूया. इकडे काय बोलायची गरजच नाही, फुल फक्त फील करायचं आहे नेचरला. सुंदर. असं वाटतंय ना की मी माझ्या स्वप्नात आहे. प्लीज जर तुम्ही इकडे येत असाल तर भरपूर मुलं इथे पोहायला वगैरे उतरतात. उतरू नका, खूप डेंजरस आहे. कारण का ह्याच्यामध्ये मगरी वगैरे पण आहेत. हे पाणी भरपूर म्हणजे मोठा डॅम भरपूर, तर कुठून काय येतं आपल्याला माहिती नाही. सो या धरणामध्ये पोहायला वगैरे नका उतरू, ठीक आहे? तुम्हाला पोहायचं वगैरे तर छोट्या नद्या वगैरे आहेत, आणि ते पण रिसर्च करून तिथे उतरा पाण्यामध्ये. कारण का कोकणाच्या मोस्टली पाण्यामध्ये आता मगरी भरपूर ठिकाणी पोचलेले आहेत. सो टेक केअर अँड एन्जॉय. आम्ही धरणावर आलो. बोलायचं तर बोल. आम्ही धरणावर आलोय. कुठल्या? खोनेनको डॅमवर. आणि आम्ही इथे बघायला आलोय, आणि इथे थंड वातावरण आहे. एक नंबर, सुंदर सुंदर सुकूनवाला रास्ता आहे. थंबनेलसाठी आपण एक काढून घेऊया. हे पाणी त्या लेफ्ट साईडून, त्या कॉर्नरमधून, तिथून परत एक इथून, अशा तीन साईडून हे पाणी एकत्रित होतं आणि ह्या डॅमला फिलफुल करतं. म्हणजे कुठून हे पाणी येत असेल, कुठल्या दऱ्याखोऱ्यातून, आणि किती ते जीवजंतू असेल या पाण्यात असेल आपल्याला माहीत पण नाही. म्हणजे असं काही रेअर स्पीशीजचं नाही बोलत आहे मी, पण डेंजरस स्पीशीज पण असू शकतात, साप वगैरे. आणि इकडे जे ॲलिगेटर्स असतात ना, ते भरपूर मोठे असतात. त्यांचं वजन पण खूप जास्त असतं, वेट पण जास्त असतं. त्यामुळे त्यांना तुम्ही डिफीटच नाही करू शकत पाण्यामध्ये. कशाला या पाण्यात उतरत आहे तुम्हाला जर काय माहिती नसेल तर. आता पण ते पोरं आंघोळ करत आहेत, पण अगेन देन युजलेस आहे ते सर्व. याच्या आधी पण मी सांगू, याच्या आधी पण इकडे 2 मुलं डुबली आहेत. एवढ्या लहान मुलाला कळतं तर आपल्याला तर कळलंच पाहिजे. याची एन्जॉय करायला नेचर एन्जॉय करण्यासाठी आहे, फील करण्यासाठी आहे. त्याच्यामध्ये छेडछाड करू नका. इथे कचरा वगैरे हे बघा, इथे पण डेअरी मिल्कचे कॅडबरीजचे पॅकेट्स पडले आहेत. आता तो वॉचमॅन तिकडून शिट्या वगैरे वाजून त्यांना सांगतोय की नका उतरू पाण्यात, तर ते उतरतात. देखो मरना है वो मरी जाएगा एक दिन. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या, बस एवढंच बोलण्याच्या ठिकाणी येऊन. पण एक ट्रिप मारून ती ट्रिप तुम्ही मरून जाणार त्याचा अर्थ नाही. अजून ट्रिप्स मारायचे तुम्हाला, हे लक्षात ठेवा. म्हणून एन्जॉय करा त्या ट्रिपला. हा वारा पण कसला झणझणीत आहे तेव्हा. ते बघू शकतो तुम्ही तिकडे कसं पाणी येत आहे. आमचं गाव आहे बघा कसं थंड वातावरण.
हवा तर एवढी भारी येते ना, काही ACची गरजच नाही. तर अगर तुम्हाला मजा करायची आहे ना तर तुम्ही या सांगा गावी डॅमवर म्हणजे प्लेस आय कांट एक्सप्लेन हाऊ इट इज इम्पॉर्टंट टू मी. कारण का हे डॅम बनायच्या अगोदर मी इकडे आलो होतो, तेव्हा लगभग मी होतो तरी 12 वर्षाचा 13 वर्षाचा असेल मी तेव्हा. त्याच्यानंतर आता डायरेक्ट आलो येतो लगभग किती ते वर्षानंतर, समथिंग अराउंड 10 वर्षानंतर आलो आहे मी इथे. आता 10-11 वर्षानंतर. मैं ये मुरलीधर शांति, मैंने ये धरत बनाया, दिखाओ जरा. प्लेस आहे कोडनिनकोड डॅम आहे. हा खूप फेमस डॅम आहे आणि खूप मोठा डॅम आहे हा. इथे येऊ शकता आणि विजिट करू शकता. फक्त इथे घाण नका करू कारण काय माझं गाव आहे. ज़्यादा हवा है, बहुत ज़्यादा हवा है. देखो मेरी छतरी 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 भी उड़ रही है भाई. छतरी के साथ मैं ना उड़ जाऊँ. ते बघा तिकडून भावतोय. तो जब डैम ओवरफ्लो होने आ जाता है तब ये लोग गेट्स ओपन कर देते डैम के. तो इन्होंने अभी गेट्स ओपन कर दिए. कल रात को बहुत ज़्यादा बारिश गिरा था इसलिए उन्होंने अभी गेट्स खोल दिए हैं. तो वो भी बहुत अच्छा है. मैं आपको दिखाता हूँ. अभी वही हम लोग नीचे जा रहे हैं और वहीं से हम लोग के गांव में अंदर जाने के लिए रास्ता है, मतलब मेरी मम्मी के घर की तरफ. तो मैं दिखाता हूँ आपको. बहुत 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 तेज है पानी भाई. सो आजचा ब्लॉग इथेच एंड करू आणि उद्या भेटूया आपण आमच्या गावच्या बंधाऱ्यावर. ओके, अंटिल देन बी हॅपी, स्टे सेफ, टेक केअर. मच्छर गेली तोंडात. भेटू नंतर आपण. चला बाय बाय.